नाशिक जिल्ह्यामध्ये सतत पाऊस चालू असल्या कारणाने गोदावरी नदीला जी जलपर्णी आहे ती जलपर्णी मोठ्या प्रमाणामध्ये साचलेली आहेत। आपल्यासोबत स्थानिक काही गावकरीच आहे, आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेऊयात। काय सांगाल तुम्ही, मोठ्या प्रमाणामध्ये जी जलपर्णी ही वाहून आलेली आहे या संदर्भात काय बोलणार तुम्ही? नाशिक जिल्ह्यामध्ये आपला हा झालेला पहिलाच मुसळधार पाऊस, यामध्ये सायखेडा आमच्या गोदावरी नदीमध्ये अगोदरचीच जलपर्णी या ठिकाणी भरपूर प्रमाणात होती। त्यात आता मुसळधार पाऊस झाल्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जलपर्णी आलेली आहे। ही जलपर्णी पुलाला दोन्ही बाजूने नवीन पुलाचं काम चालू आहे, त्याला अडकल्यामुळे जो फुगवटा तयार झालेला आहे पाण्याचा, तो सायखेडा गावाच्या पाठीमागे जी गावं आहेत चाटोरी, सावळी, दारणा सांगवी, नायगाव या गावांना पुराचा धोका संभाव्य तयार झालेला आहे। त्याचप्रमाणे सायखेडाचा जो गोदावरीचा जो जुना पूल आहे त्या पुलाचा कठाडा थोडासा जीर्ण अवस्थेत आहे, तुटलेला आहे आणि त्या पुलाला धोका तयार झालाच, परंतु जो नवा पूल या ठिकाणी बांधण्यात येत आहे त्याचे पिलर हे भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। त्या पिलरला देखील जलपर्णी ही मोठ्या प्रमाणात अडकली आहे, त्यामुळे पुलाला देखील संभाव्य धोका या ठिकाणी तयार झालेला आहे। आमच्या सायखेडा आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांची प्रशासनाला विनंती आहे, ते कलेक्टरचं डिपार्टमेंट असेल, इरिगेशन डिपार्टमेंट असेल, सगळ्यांना आम्ही स्थानिक प्रशासनाने विनंती केलेली आहे की लवकरात लवकर या जलपर्णी काढून घ्यावा, अन्यथा या पुलाला जर धोका निर्माण झाला तर सायखेड्याचा नाशिकशी असणारा जो संपर्क आहे तो तुटू शकेल आणि शेतकरी व्यापारी वर्ग जे आहे त्यांचे अतोनात हाल या ठिकाणी होऊ शकतात। रवींद्र जाधव, LS मराठी, सायखेडा।